विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत, आज शरद पवार शाहू महाराजांसोबत बैठक घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची आज बैठक, विधानसभेसाठी किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात चर्चा होणार। क्रॉस वोटिंगच्या संशयामुळे चर्चेत आलेले हिरामण खोसकर नाना पटोलेंची भेट घेणार, तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव। राज ठाकरे आज लातूर दौऱ्यावर, सकाळी 9:30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता। मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमने सामने, बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। मनोज जरांगेंची आजपासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली, सोलापूरपासून सुरुवात तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन, फडणवीसांची उपस्थिती। प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेचा आज संभाजीनगरमध्ये समारोप, रॅलीनंतर आम खास मैदानावर आंबेडकरांची जाहीर सभा। चौफेर टीकेनंतर मोदी सरकारचं एक पाऊल मागे, लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर भरण्यासाठी जुना आणि नवा पर्याय स्वीकारण्याची मुभा। ईडीची ढाल असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा आज फेरविचार, सुप्रीम कोर्टाकडून विशेष खंडपीठाची स्थापना। नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान, राष्ट्रपती, विद्यार्थी आंदोलक आणि सेना दलाच्या बैठकीत युनूस यांचं नाव निश्चित। भारतात आलेल्या शेख हसीना यांना धक्का, अमेरिकेकडून व्हिसा रद्द तर इंग्लंडकडून राजाश्रय मिळणार नसल्याचे संकेत, हसीना युरोपला जाण्याची शक्यता। उल्हासनगरमध्ये हिट अँड रन गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, गाडी सावकाश चालवल्याचा सल्ला दिल्यानं बाईकस्वाराला उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न। पैलवान विनेश फोगाटनं इतिहास घडवला, ऑलिम्पिकची फायनल गाठणारी भारताची पहिली महिला पैलवान, भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं आणखी एक पदक निश्चित। ऑलिम्पिकची फायनल गाठण्याचं भारतीय हॉकी संघाचं स्वप्न 44 वर्षांनंतरही अधुरं, जर्मनीकडून झालेल्या पराभवानंतर भारताची लढाई आता कांस्य पदकासाठी, मुकाबला स्पेनशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।